बघा 20 मिनिटात 5 षटक हातावून झाले पाहिजे याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. 20 मिनिटात 5 षटक हातावून झाले पाहिजे याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. थोडीशी घाई करायची आहे. तिथून आपल्याला फायनलची मॅच सुद्धा खेळायची आहे. त्यानंतर प्रेझेंटेशन सेमीफायनल 2 11 दुसऱ्या बाजूला ओमकार 11 फायनल 2 पाहतोय. गोलंदाजी मारवरती हेमंत गाडीगावकर सज्ज होताना आमचे ऑफिशियल अंपायर राहुल सर दोन्ही अंपायर सज्ज होताना टीम आमची पहिला चेंडू पायाने आपण पाहू शकता. सुरेख पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता. निर्धाव चेंडूची क्षमता मॅचला मजा आणणार दोन्ही संघांमध्ये लढण्याची क्षमता आहे. उलटा चेंडूवरती फुल प्रहार केला जातो. रोहन मोरेच्या बॅट बदली होतो. धडधडीत षटकार. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. रोहन मोरेला सुद्धा माहिती आहे कशा प्रकारे खेळ पॉवर प्लेचे षटकार. हेमंत गाडीगावकर आतापर्यंत सूर्य गोलंदाजी केले. चेंडू हातामध्ये प्रदेश बाईकरच्या हातामधून चेंडू निसटतो. पण खूप चांगले प्रयत्न हितेश रबाडने सुद्धा केले होते. त्या प्रयत्नांना दाद दिली जाते. मैदानाच्या बाहेर सुद्धा टाळ्या वाजवल्या जातात. मैदानाच्या आतमध्ये सुद्धा दोन्ही खेळाडूंच्या पाट्या टोकल्या जातात. प्रदेश बाईकरने केलेले खूप चांगले प्रयत्न होते. पण हितेश रबाडाचे फट सुद्धा खूप चांगले होते. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफल करताना 7 मुकुल सोनार स्ट्राईक वरती येताना लेफ्ट केलं गेलं. चेंडूला लेफ्ट केलं गेलं. येस सर निर्धाव चेंडूची सांगता. चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 7 धावा धावफल करती. पुन्हा एकदा चेंडूला लेफ्ट केलं जातं. पंच आमच्या दिशेने वळतात. वाईटचा इशारा. 8 धावा. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. ॲलेक्स काय एफर्ट होते. काय क्षेत्ररक्षण नजारा. मुकुल सोनारला मैदान सोडावं लागते. जबरदस्त क्षेत्ररक्षण नजारा. पॉवर प्ले मध्ये मात्र 2 खेळाडू मैदानाच्या म्हणजे बाउंड्रीच्या दिशेने असतात. 7 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 9 ॲलेक्स काय सुपर झेल. अप्रतिम झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला जातो. महत्वाचा विकेट होता. मुकुल सोनारला मैदानाच्या बाहेर पाठवण्यासाठी अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण होणं गरजेचं आहे. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफल करत आपण पाहतोय 9 धावा. 9 रन स्कोर कार्ड. बघा आलेल्या षटकारानंतरचे धावफलक वेगाने पुढे जायला धावफलक वेगाने पुढे नाही गेले. धावफलक 9 वरती स्थिरावले. जे एका चेंडूमध्ये 7 धावा गेला होता. मात्र सिंगलसाठी डिक्लेअर झोन मध्ये पाठवलं. षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा आपण जर का पाहायला गेलो तर 1010 धावफलकार ती चेक. पहिल्या चेंडूवरती पंकज भोरच्या विरुद्ध प्रहार केला जातो. 4 धावा धावफलकामध्ये अडताना पुन्हा एकदा बुडवून मारायचा प्रयत्न. वरच्या नेटला लागून चेंडू सरळ जातो शिवमच्या हातामध्ये. ऋत्विकला मैदान सोडावं लागते.
फटका तितका चांगला होता पण त्या फटक्यामध्ये पॉवर जास्त जनरेट केली होती. चेंडू जास्त वरती गेला होता. 14 धावफलक 1-4 रन स्कोर कार्ड. 14 वरती धावफलक. फुलटॉस चेंडू स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न केला गेला होता पण वरच्या नेटला चेंडू लागला. सरळ शिवमच्या हातामध्ये गेलाय. विकेटचं पत्र. नवीन फलंदाज संदीप किनी सँडी मैदानाच्या आतमध्ये येताना. उलटा चेंडू प्रदोष वैकरच्या हातामध्ये नाही येत. प्रदोष वैकरच्या हातामध्ये नाही येत. फेकी वेगाने केले होते. काजी शेख यांचं बॅकअप खूप चांगलं होतं. 1 आतापर्यंत खेळ झाला. धावा आपण जर का पाहायला गेलो तर 15 धावा. रोहन मोरे सलामीवीर बॅटर म्हणून मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मोठा फरक केल्याचा प्रयत्न. वरच्या नेटला जर का चेंडू लागला तर तो चेंडू सरळ जातो शिवमच्या हातामध्ये. गुड रनिंग करून खूप चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये. अजून एक विकेटचं पतन. गडी बाद. चार चेंडूंचा झाला धावफल करता आपण जर का पाहायला 15 वरती 3 गडी बाद. बघा आलेल्या फलंदाजांनी प्रयत्न खूप चांगले केले तरी त्या प्रयत्नांच्या नादात मैदानाच्या बाहेर जावं लागते. फुलटॉस चेंडू फुलटॉस वरती फुल टोन वसूल करणारा दबाव होता. प्रेशर होता. हा प्रेशर रिलीज करणारा फटका होता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये डगआउट मधून सेट झाले. यशच्या बॅट मधून घणाघाती प्रहार. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. अलेक्स थोडेसे मागे राहिले. बघा गोलवर टप्प्याचा चेंडू होता त्यावर सुद्धा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता. चान्स होता. धावफल करत दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 22 22 धावा. 2 षटकांचा आतापर्यंत खेळ झाला. धावफल पाहायला गेलो तर 22 धावा. मॅच मध्ये रंगत बघा 3 मोठे फलंदाज आपल्या तंबूच्या दिशेने जाताना दिसते. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडू यश असू दे संदीप असू दे क्षमता आहे. पंच आमच्या दिशेने वळतात. वाईटचा इशारा होतोय. आता रितेश आणि यष्टीराष्ट्राने अपील केली होती पण पंच वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव. चेंडूला लेफ्ट केलं गेलं. पुन्हा एकदा पंच आमच्या दिशेने वळतात. वाईटचा इशारा. बघा जसा चेंडू हाताळला गेला नॉन स्ट्राईक गेटमध्ये संदीप किनी यांचा कॉल सुद्धा आला की वाईट आहे. हे सुद्धा मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटमध्ये गरजेचं आहे की आपल्या जोडी साथीदाराला कशा प्रकारे खेळून घ्यायचं असते त्याला पुढे न्यायचं. 25 धावा. पुन्हा एकदा चेंडूला लेफ्ट केले जाते. काजी शेख आतापर्यंत या स्पर्धेमध्ये खूप चांगले दिसत होते पण आता एक्स्ट्राचं कॅल्क्युलेशन जास्त आहे. 26 लगातारचे 4 वाईट या मॅच मध्ये आपण पाहतोय. काजी शेख 26 वरती धावफलक. पुन्हा एकदा चेंडूला लेफ्ट केलं जातं. पंचांचा 9चा इशारा. बघा जसा चेंडू हाताळला जातो त्याची दिशा कशा प्रकारे नॉन स्ट्राईक वरती संदीप किनी कॉल देतात. अजून एक एक्स्ट्रा रन धावफलकामध्ये ऍड होताना. डिक्लेअर चेंडू धावफलकर धावा 28. एक चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला 28 धावा. धावफलकामध्ये आपण जर का विचार केला तर जवळजवळ 5 एक्स्ट्राच्या धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एका हाताने चेंडूला चान्स होता झेल टिपण्याचा पण तो झेल नाही टिपला जात आहे. 29 धावा. 2.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. यशच्या बॅटमध्ये प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू पाठवले हिमांशूच्या डोक्यावरतून. टाटा बाय बाय करत चेंडू जातो सीमारेषा बाहेर. षटकार. 35 धावा. 35 धावा धावफलकावरती. 35. पुन्हा एकदा यशच्या बॅट मधून ऍक्शन रिप्ले. प्रहार केला जातो. बॅक टू बॅक दुसरा षटकार. यश मैदानाच्या आतमध्ये सकाळपासून मिळालेल्या संधीचं सोनं करून द्यायची कोणती वेळ असते ती दाखवून देताना मला मिळालेल्या संधीची सोनं कशा प्रकारे मी करून देऊ शकतो त्या संधीचं सोनं प्रॉपर करून दिले. या क्षणाला गरज होती. धावफलकर धावा 41 धावा. यशच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 षटकार येतात. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. एक नवीन खेळाडू कशा प्रकारे आपली या एकता चॅम्पियन ट्रॉफी मध्ये सीझन 2 मध्ये छाप सोडते. अप्रतिम बॅटिंग.
चेंडूला लेफ्ट केलं जाते, पुन्हा एकदा पंच आमच्या दिशेने वळत आहे. 42 आणि प्रहार कोणासमोर? काजी शेख असा एक अनुभवी गोलंदाज या अंडरम क्रिकेटमध्ये या गोलंदाजी नाव केले जाते. आता इथून थांबायचं होतं. रितेशनी पाहिलं, गेलं. फेकी बरोबर गेले त्याने आपण पाहू शकतो धावशीच्या यशला मैदान सोडावं लागतं. पण यशने आतापर्यंत जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा आपल्या संघासाठी खूप चांगली कामगिरी. चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला 42 42 धावा. 42 42 धावा. मुझम्मिल खान यांची जोडी आतापर्यंत खूप चांगली दिसली. सकाळपासून शेवटच्या म्हणजे जर का षटकामध्ये आपण 2 वेळा दोघांना पाहिला आणि एकमेकांना घेऊन खेळतात. क्रिकेटमध्ये आपल्या साथीदाराला कशा प्रकारे साथ द्यायची. संदीप किनी सँडी सरळ सरळ मोठा फलका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हातामध्ये जातोय. विकेटचं पतन कडी बाद. वीरेंद्र पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पाहिला ना तो स्कोर खूप चांगला 43 पण त्या स्कोरच्या बाजूला पाहिला 6 विकेट आतापर्यंत. नंबर 44 3.3 चेंडू आतापर्यंत खेळ झालाय. फुल टॉस चेंडू हवेमध्ये. चेंडू 2 क्षेत्ररक्षक. आता तिकडे क्षेत्ररक्षक सरकला. वीरेंद्र पाटील सुद्धा तिकडे सरकला. 4 चेंडू खेळ झाला. 45 धावा. धावफलकावरती 45 वेदांत. फेकी आता ही फेकी सरळ बिरूला मारायची होती का? कधी कधी WWE चित्र मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 46 वेगाने वेगाने वेगाने. आता इथून आपण पाहू शकतो सिंगल येताना. 47 47 धावा. 47 47 धावा 4 षटकाच्या समाप्तीनंतर. बघा इथून येणारे 6 चेंडू. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये आपण जर का विचार केला ना तर निदान अर्ना 11चा संघ 60+ जाण्याचा प्रयत्न केला जाईल. पण दुसऱ्या बाजूला 60च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. 47 47 धावा 4 षटकाच्या समाप्तीनंतर. एका बाजूला आपण पाहतोय वेदांत ज्यांनी आतापर्यंत मिळालेली संधी खूप चांगल्या प्रकारे आपल्या संघासाठी फलंदाजी केली. प्रथमच एकता चॅम्पियन ट्रॉफी खेळताना खूप चांगली बॅटिंगचा नजारा आपल्या संघासाठी खूप चांगलं प्रदर्शन आहे. त्या प्रदर्शनाला कायम ठेवण्यासाठी अशा प्रकारे मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. पण तो फटका सरळ जातोय हातामध्ये. विकेटचं पतन वरच्या नेटला लागून चेंडू सरळ अलेक्सच्या हातामध्ये. चार 47 रनर स्कोर कार्ड. नवीन फलंदाज राहुल परदेशी मैदानाच्या आतमध्ये. यष्टीरक्षक फेकी फेकी कोणत्या एंड वरती करायची. वरच्या एंड वरती खालच्या एंड वरती सुद्धा म्हणून गोष्ट होते. सिंगल कंप्लीट. 2 चेंडू खेळ झाला तर 48. वीरेंद्र पाटील पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. यष्टीरक्षक ओमकार वेगाने आले आणि खूप चांगला झेल टिपला गेला. या मॅच मध्ये आपण जर का विचार केला तर अर्ना 11चा स्कोर कार्ड वेगाने पुढे जात होता. पण ते स्कोर कार्ड वेगाने पुढे जाताना सर्वात अडचणीची बाब म्हणजे विकेट.
धावफलकर धावा आपण जर का पाहायला गेलो तर 48 धावा 8 विकेट. भाऊ मात्रे यांना शिवमची स्पेस नाही समजली गेली. डप्पा पडल्यानंतर स्वतः चेंडू जातोय मागे. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 48 धावा. पुढे येऊन मारायचा प्रयत्न. स्टेप आउट गेले हिमांशू आहेत मागे पैकी हातामध्ये गेले. 49. राहुल विचार केला तर एक मोठा फटका. शेवटच्या चेंडूवरती तो जर का मोठा फटका आला तर धावफलक 55. अन्यथा धावफलक जर का विचार केला तर 55च्या आत. राहुल परदेशी शिवम खोलवर टप्पाचा चेंडू होता. खोदून मारण्याचा प्रयत्न केला होता. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. सिंगल. बघा 50 वरती धावफलक लावलं जाते. 51 धावांचा पाठला करण्याचा. 51 is a target from team Omkari 11. चलो ओमकार 11 आपले दोन्ही बॅटर पाठवायचे आहेत. बघा आपण सर्वजण पाहतोय स्पर्धेचं उद्घाटन सोहळा सकाळी 9:30 वाजता पार पडला. विशेष अतिथी म्हणून सन्माननीय भाऊ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला. त्यानंतर आपण एकता चॅम्पियन ट्रॉफी सीझन 2 सुरुवात केली. सकाळपासून आतापर्यंत आपल्याला विरार लॉट आणि गोपनचा लॉट खूप चांगले सामने पाहायला मिळाले. खूप चांगले सामने आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर आपण जर का विचार केला तर प्रथम मॅचच्या समालोचन क्षेत्रामध्ये आदरणीय भरत मोरे सर होते. त्यानंतर आकाशीवरतून आदरणीय अनिल बेनमनसी सर होते. आजच्या दिवसामध्ये आपण त्यांचा सुद्धा आवाज ऐकला. त्यानंतर आमची पाटील नेटवर्कची संपूर्ण टीम, आमचे ऑपरेटर मुन्नाभाई, कॅमेरामॅन सूरज यांनी सुद्धा खूप चांगली कामगिरी केली. सकाळपासून दिलेली साथ. त्याच्यानंतर आमचे ऑफिशियल कोरियर महेश गुप्ता यांनी सुद्धा सकाळपासून खूप चांगली कामगिरी केली. त्याच्यानंतर आमचे दोन्ही अंपायर राहुल सर आणि अब्दुल पाटील सर यांनी सुद्धा या स्पर्धेमध्ये सकाळपासून खूप ऑफिशियल अंपायर आणि खूप चांगली कामगिरी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थाने एकता बॉईजची संपूर्ण टीम या स्पर्धेत घडवताना आलेले परिश्रम आपण जर का पाहिलं तर खऱ्या अर्थाने खूप चांगले. म्हणजे इथून सामने कशा प्रकारे थांबले नाही पाहिजे याची संपूर्ण दखल एकता बॉईजची संपूर्ण टीम घेताना मॅचच्या दिशेने वळतोय. असा पाठला करायचा. पहिला चेंडू चेंडू सर्व मागे जातोय. हेमंत गाडीगावकर, दुसऱ्या बाजूला प्रदेश बैकर आहे. आणि आपण गोलंदाजी मारमध्ये पाहायला गेलो तर संदीप किनी. सँडी टप्पा पडल्यानंतर चेंडू परत उजव्या यष्टीच्या बराच बाहेर निघून जातोय. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा चेंडू बाहेर निघून जातोय. पंच आमच्या दिशेने वळतात. एक चेंडू आतापर्यंत खेळ झाला. 2 धावा धावफलकावरती. या गोष्टी सुद्धा चर्चा केली जाईल की इथून 5 षटकामध्ये 50चा पाठला करायचा आहे ना, तर इथून ते कॅल्क्युलेशन रिक्वायर्ड रन रेट कितीच आहे हे सगळं ओमकार 11 कशा प्रकारे पाठला करेल, ते दुसऱ्या बाजूला बचाव कशा प्रकारे पाहावं लागेल. पुन्हा एकदा चेंडू मागे निघून जातोय. पंच आमच्या दिशेने वळतात. वाईट इशारा होतोय.
बघा दिलेला डिसिजन अंपायरचं डिसिजन एक्सेप्ट करायचं आहे. बघा जर अंपायरने दिलेलं डिसिजन हे फायनल असणार आहे त्या डिसिजनला आपण मान्य त्यामध्ये खेळ चालू ठेवायचं. 3 धावा धावफलकावरती पुन्हा एकदा चेंडूला लेफ्ट केले जाते. 4 धावा धावफलकावरती. आता जर का विचार केला तर न मोठा फटका खेळता 4 धावा आल्यात म्हणजे तो चौकार पहिल्या चेंडूवरती आलाय. तिथून वेळ घेतला जाईल रणनीती आखली जाईल मैदानाच्या आतमध्ये कारण की आतापर्यंत या मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये आजी शेखने टाकलेला एक्स्ट्राचं कॅल्क्युलेशन ते सुद्धा जास्त होतं. तिथून अशा चुकी अर्ना 11च्या कोणत्या खेळाडूने नाही करायचे त्यांना सुद्धा कळतं आणि तीच चुकी होते. ही चुकी मैदानाच्या आतमध्ये एक्स्ट्राचं कॅल्क्युलेशन सेंटर बार संघ स्पर्धेच्या बाहेर जाताना पराभवाच्या छायामध्ये जाताना दिसलं. त्याच एक्स्ट्राच्या चुका पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये 7 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा चेंडू वाईटचा इशारा कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये. बघा अशाच एक्स्ट्रा मध्ये काही मॅच पराभवाच्या छायामध्ये दिसले. टप्पा पडल्यानंतर चेंडू सर मागे जातो. निर्धाव चेंडूची सांगता. चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा 10 दबाव आहे आलेले एक्स्ट्रा नंतर हा दबाव आहे. एक्स्ट्रा चेंडू नंतर आपण जर का पाहायला गेलो तर पॉवरफुल षटक आहे आणि त्या पॉवरफुल षटकामध्ये तो पॉवरफुल बॅटिंग इथून रिक्वायर्ड रन रेट आपण जर का पाहायला गेलो तर प्रत्येक षटकामध्ये 10 आहे. त्या 3 चेंडू मध्ये झाल्या त्या 10 नंतर हा प्रहार केला जातो. हेमंत गाडीगावकरच्या बॅट मधून एक बिग हिट दणदणीत षटकार. 16 धावा 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 16 रन स्कोर कार्ड. 16 धावा धावफलकावरती 16 धावा 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. बघा अर्ना 11 संघ 4 चेंडूंचा खेळ झालाय 16 धावा. संदीप किनी सँडी एक एक्सपिरियन्स खेळाडू ज्याचं नाव वारंवार घेतलं जाते. बऱ्याच वर्षापासून क्रिकेटच्या मैदानामध्ये नाव गाजवणारा खेळाडू आता दबावामध्ये. पुन्हा एकदा एक्स्ट्राचं कॅल्क्युलेशन आहे. याच एक्स्ट्राच्या सुद्धा काजी शेख यांच्या माध्यमातून दिसल्या. त्याच्या आधी सेंटर पार संघ एक चांगला संघ चांगले खेळाडू त्यांच्या माध्यमातून सुद्धा एक्स्ट्राचं कॅल्क्युलेशन. पुन्हा एकदा संदीप किनी सँडी एक्स्ट्रा. त्याच्यानंतर दत्ता ब्रदर्स संघ तिथे सुद्धा एक एक्स्ट्राचं कॅल्क्युलेशन जातो. एक मार्क एक चांगला खेळाडू त्याच्या माध्यमातून सुद्धा एक्स्ट्राचं कॅल्क्युलेशन जास्त होतं. त्या कारणास्तव पराभवाच्या छायामध्ये त्या संघाला जावं लागतं. इथून सकाळपासून झालेल्या चुका जर का आपण पाहिला असता तर अशा परिस्थितीमध्ये संघ नसता आला कदाचित. पुन्हा एकदा एक्स्ट्रा अडचणी वाढल्या जातात. बघा चुकीतून माणूस शिकला जातो पण तुम्ही जर का त्याच चुका पुन्हा करत असतील तर त्या चुका तुमच्या संघासाठी आणि स्वतःसाठी सुद्धा धोकादायक ठरतात. याच चुका पुन्हा केल्या जातात. 4 चेंडू आणि 19 धावा. हेमंत गाडीगावकरला आता सुद्धा माहिती आहे की मला काहीच नाही करायचंय. एखादा चांगला चेंडू आला त्या चांगल्या चेंडूवरती सन्मान द्यायचा. त्याच्यानंतर जर का एक्स्ट्रा धावा येत असतील तर धावफलक पुढे सरकलं त्या एक्स्ट्रा नंतर मनोबल खचलं जातं. त्या मनोबल खचलेल्या मनामध्ये एखादा दबावामध्ये चेंडू खराब असतो. त्या खराब चेंडूवरती हेमंत गाडीगावकर प्रहार करणं जाणतो. स्लीपला धीर पाटीलच्या हातामध्ये जाते कॅच. एक चांगला झेल टिपला जाते. हेमंत गाडीगावकर बॅक आउट. शिवम मैदानाच्या आतमध्ये होताना उंच तगडा असा खेळाडू ज्यांनी आतापर्यंत सकाळपासून खूप चांगला खेळ आपल्या संघासाठी क्षेत्ररक्षण असू दे फलंदाजी असू दे. पहिला चेंडू आपण पाहू शकता अशा प्रकारे रणनीती प्रमाणे खेळलं. डिफेन्स केलं त्या चांगला चेंडूला सन्मान दिला. शिवमला सुद्धा माहिती आहे की धावफलकर धावा आपण जर का पाहायला गेलो तर 19 होता. सिंगल करून 20 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 20-20
20 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 24 चेंडू आणि 31 धावेची गरज. चेंडू 31 धावांची गरज. गोलंदाजी मारवरती ऋतिक सज्ज होताना. पुन्हा एकदा एक्स्ट्रा पहिला चेंडू जलद गतीने हाताळण्याचा प्रयत्न. चेंडू 7 डाव्या यष्टीच्या बाहेर सरळ पंचामच्या दिशेने वळतात. वाईटचा 24 चेंडू 30 धावांची गरज. पुढे येऊन मारायचा प्रयत्न. चेंडू जातो इंटू द गॅप. सीमारेषा पार. चौकार. पंच आमच्या दिशेने होता. नो चा इशारा. नो +4. तब्बल 5 धावा धावफलकामध्ये आडताना. धावफलकार धावा आपण जर का पाहायला गेलं तर 26 धावा. या मॅच मध्ये एक्स्ट्राचं कॅल्क्युलेशन आपण जर का पाहिलं तर आतापर्यंत जास्त आहे. त्याच एक्स्ट्रा धावेने चर्चा केली जाते. त्याच एक्स्ट्रा धावेने धावफलक वेगाने पुढे सरकले जाते आणि त्याच एक्स्ट्रा धावा अर्ना 11 संघासाठी डोकेदुखी ठरतात असं कुठेतरी म्हणता येईल. एक्स्ट्रा पुन्हा एकदा वाईट. चिंता बघा इथून कशा प्रकारे चुका केल्या जात आहेत. धावफलकार धावा 27. 24 चेंडू आणि 24 धावेची गरज. 27 रन ऑन स्कोर कार्ड. 24 चेंडू आणि 24 धावांची गरज. चेंडू 24 धावांची गरज. पुन्हा एकदा चेंडूला लेफ्ट केलं जाते. या मॅच मध्ये सेमीफायनल 2 ची रंगत आपण पाहू शकता. 51चा बाटला करायचा होता. त्यात पहिलं षटक थोडस महाग. एक्स्ट्राचं कॅल्क्युलेशन. दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा त्याच चुका दिसतात. तुम्ही केलेल्या चुकांमधून तुम्हाला शिकायचं. पुन्हा एकदा पंच आमच्या दिशेने वळतात. वाईटचा इशारा. धावफलकार धावा 29. 29 धावा. आतापर्यंत या षटकामध्ये एकही चेंडू आताहून नाही झालाय. शिवम 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 तुम्ही जर का करत असतील चुका तर त्या चुकांमध्ये कशा प्रकारे आमची खेळी आहे ते सुद्धा दाखवून देते. चुकांचा वारंवार फायदा घेतला जात होता. एक्स्ट्रा धावा धावफलकामध्ये ऍड करून घेतला जात होता. त्यानंतर पहिला चेंडू हाताचा तो खराब चेंडू. त्या खराब चेंडूवरील शिवमच्या बॅटमधून घणाघाती प्रहार. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ मागे निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावफलकार धावा 35. 35 रन ऑन स्कोर कार्ड. 22 चेंडू 16 धावांची गरज. पावडून मारण्याचा प्रयत्न मात्र सिंगलने संतुष्ट व्हावं लागेल. छत्तीस धावा 36. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. प्रदेश भाईकर सलामीवीर बॅटर म्हणून आले होते. पहिला बॉल खेळण्यासाठी 9 चेंडूची वाट पाहावी लागली. धावफलकार धावा 36. आता प्रदेश भाईकर सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपली रंगत दाखवून देताना. 9 चेंडू जर का मला थांबवलं होतं तर 10वा चेंडू ते प्रहार करणं मी सुद्धा जाणतो. प्रदेश भाईकरच्या बॅट मधून बिग हिट एक मोठा प्रहार ऋतिकच्या अगेन्स्ट. काय बॅटिंगचा नजर आपण पाहतोय. तो जर का फलंदाजी अशा प्रकारे असतो तर तो दबाव. 42 धावा धावफलकार. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. दबावामध्ये एकी वेगाने करण्याचा प्रयत्न केला होता. अखेरकार बऱ्याच वेळानंतर दुसरं षटक संपलं. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा आपण जर का पाहायला गेलो 44 धावा 44 धावा. 18 चेंडू आणि 7 धावेची गरज. 18 चेंडू 7 धावेची गरज. होणार गोलंदाजी मारवरती. अठरा चेंडू 7 धावेची गरज. 14 चेंडू होता. वेदांपैकी एकाने करण्याचा प्रयत्न.
6 धावेची गरज शिवमच्या बॅट मधून. ज्या फिनिशिंग शॉटची चर्चा केली जाते तो फिनिशिंग शॉट येईल का, पाहावं लागेल. या मुकुस होणार, या मॅचला अजून थोडंसं खिचू शकतात गाव. वेगाने चेंडू जितका हाताळला तितक्याच वेगाने त्या चेंडूला उत्तर दिलं. ओमकार 11 शिवम माविनी मॅच फिनिश केली जाते. इनटू द फायर. अभिनंदन टीम ओमकार 11. हा टीम अरुणा 11 पराभवाच्या छायेमध्ये जावं लागते. खूप चांगला खेळ ओमकार 11. खूप खूप अभिनंदन.